तुला सांगतो माणसाचा काय भरोसा नाही बघ. माझी आई पण गेली, लय वाईट वाटलं, पण करतो काय? आता नाही तिची आठवण येत, पण साला त्या बापाची आठवण येते. साल्यानं सगळी इस्टेट त्या येड्या प्रसादच्या नावाने करून गेलाय. पण तुझा बाप तू जे बी काय करतो का नाही ते फक्त तुझ्यासाठीच करतो. हे काय कायला फोन करताय मला? तू तू दारू पितोस? ए मुद्द्याचं बोल, कळलं ना? डॅडी कुठे आहेत? ते काय कुकुला बाळ आहे का ग मला इचरून जायला? बघ ना असतील तिथंच कुठेतरी. शत्रू वेळ काय, परिस्थिती काय, अशा परिस्थितीत आपली जबाबदारी काय असते, कोणाला तरी आपली गरज असू शकते असे विचार येत नाही का रे तुझ्या डोक्यात? पण तुझं ठरलंय ना, काही झालं की आपलं दारू पीत बसायचा. ए तुळजा, तू सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळ, हा? पण माझं डोकं फिरवू नकोस. इथं माझी आई दरीत पडली ग, आपल्या सगळ्यांना सोडून गेली. सगळं एवढं अचानक झालं, काय करावं तेच कळा नाही मला. तुझं काय? हा, शाण्यासारखं वागाची अपेक्षा करते का माझ्याकडनं? नाही जमणार. असंही कधी वागला शहाण्यासारखा? तुझ्याकडून माझी फार अपेक्षाही नाहीये. तुला काय कळणार माझं दुःख? मला किती दुःख झालंय ना, हे विसरण्यासाठी मी दारू पितोय. त्यामुळे आता मला फोन करून त्रास देऊ नकोस. हे दारू उतरवली त्या पण. ए बेटर इकडे. काय करू आता मी? डॅडी कुठे आहेत हे कसं कळेल मला आता? सूर्याला फोन करते. डॅडी, माझा फोन का घेतलाय तुम्ही? ते अंधार होता ना, अंधारात आम्हाला लय भीती वाटते, म्हणून तर त्याने आम्ही मेणबत्ती आणायला सांगितलं. हीच ना त्यांची मी काही चूक नाही म्हणा, अंधारात सापडली नसेल मेणबत्ती. आम्हाला इथं घाम फुटला ना, त्यात सोबतीला कोण नाही, म्हणून तुमच्या फोनमध्ये आम्ही बॅटरी ऑन करणार, तेवढ्यात नशीब आमचं लाईट आली. जाऊ बापू, तुम्हाला राग आला असेल तर माफ करा. अहो नाही डॅडी, राग कसला त्यात आणि माफी कसली मागतायत? मी फ्यूज केलाय दुरुस्त. तुम्ही एक काम करा, तुम्ही आराम करा. असं कसं होईल? आत्याच्या शेवटची ती फोनचा इशारा करत होती, पण फोनमध्ये तिला मला सांगायचं असं काहीच नाही. काय करू? हा, तू उजाला फोन करून कळवतो. हा सूर्या बोल ना. तू बघितलंस का फोन? सापडलं का काही? अगं तेच सांगायला तुला फोन केलाय. मी आता फोन चालू करून सगळं बघितलंय फोनमध्ये, पण काहीच सापडलेलं नाही. म्हणजे तिने जेवढे फोन केलेत ना तेवढं सगळं आहे, पण मेसेज काहीच नाही सापडलेलं. अरे पण असं कसं शक्य आहे? मला पण वाटलेलं फोनमधनं काहीतरी कळलं आपल्याला म्हणून. बरं ठीक आहे, तू एक काम कर, डॅडींना घेऊन लवकरात लवकर इथे ये, मग आपण सविस्तर बोलूया. हां ठीक आहे, ठेवतो. कसे सुटणार आता हे कोडं? असं काय बोलायचं होतं आईला जे ती सूर्याशीच बोलू शकणार होती? तिने एक मेसेज पण केलेला नाही. मी मंदिरात भेटून तिला विचारलं, पण तिने टाळटाळ केली. तिला ती गोष्ट फक्त सूर्यालाच का सांगावीशी वाटली? सावकाश. डॅडी कसं वाटतं आता तुम्हाला? हा हा,
म्हटलं कसं वाटतंय, बरं वाटतंय ना? ठीक आहे आता जावई बापूंचा आधार आहे म्हणून सावरतोय आम्ही, नाही ते हे काय सोपं नव्हतं आमच्यासाठी. नाही ते आहेच, पण तुम्ही मला काही सांगितलं का नाही? कधी गेलात, कुठे गेलात, काहीच कळवलं नाही तुम्ही मला. आम्हाला बी काहीच कळलं नाही. डॅडी, तुम्हाला आराम करणं गरजेचं आहे आता. तुम्ही कसलाच विचार न करता निवांत व्हा, आराम करा, सगळं ठीक होईल. जावई बापू, आम्हाला काही लगेच झोप लागायची नाही. बसतो इथं थोडा वेळ. आठवणी माणसाला कधी कधी सुख देतात, कधी कधी काट्यावानी बसतात. आम्हाला थोडा वेळ बसू द्यायचं. तुळजा, काय बोलायचं होतं तुला? हो, पण डॅडीना आराम करू दे, आपण रूममध्ये जाऊयात. शालननी चांगलंच कामाला लावलं होतं की आम्हाला. चला ते संकट तर गेलं. यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे.